शिंदेची शिवसेना दुसरा उमेदवार देणार नाही. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध. राज्यसभेच्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी ट्विस्ट आला आहे. 2 उमेदवार देण्याची चर्चा असलेल्या शिंदेच्या शिवसेनेने अखेर एकच उमेदवार दिला आहे. ज्योती वाघमारे यांनी अर्ज सादर केला असून रोहित टिळकांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील 7 जागांसाठी अखेर 7 अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 4, राष्ट्रवादीकडून 1 आणि शिवसेनेकडून 1 असे 6 अर्ज दाखल झालेले, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून शरद पवारांचा अर्ज दाखल झालेला आहे. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध झाल्याचं समोर आलेलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शिंदेच्या शिवसेनेकडे अतिरिक्त 20 मते तर राष्ट्रवादीकडे अतिरिक्त 3 मते आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे दुसरा उमेदवार देणार आणि शरद पवारांपुढे आव्हान निर्माण करणार असं चित्र होतं. त्यासाठी रोहित टिळक यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र अखेरच्या क्षणी शिंदेच्या शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला नाही आणि राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली. खरं म्हणजे आम्ही मॅच खेळायला उतरतो ते जिंकायसाठी, आणि ही मॅच खेळली असती तर नक्कीच जिंकलो असतो. परंतु आदरणीय शरद पवार साहेबांकडून आलेली विनंती आणि एकंदरीत त्यांचं जे काही ज्येष्ठत्व जे आहे त्यांनी देखील राज्यासाठी देशामध्ये जे केलेलं काम आहे याचा सर्वांनीच विचार केला आणि सर्वांची भावना होती की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. परंतु या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो, लोकमान्य टिळकांचे बंधू डॉक्टर रोहित टिळक यांच्या बाबतीत देखील आम्ही विचार केला होता आणि त्यांचं देखील चांगलं काम आहे. अनेक संस्था त्यांच्या लोकमान्य टिळकांच्या नावाच्या आहेत, युनिव्हर्सिटी आहे, खूप मोठ्या संस्था, अनेक संस्थांवर त्या अध्यक्ष आहेत आणि त्यांचं देखील सामाजिक काम लक्षात घेऊन आम्ही त्यांच्याबद्दल देखील नक्कीच शिवसेनेने विचार केला होता. परंतु पवारसाहेबांची उमेदवारी त्यांनी जाहीर झाल्यानंतर आम्ही तो विचार बदलला आणि ही निवडणूक बिनविरोध केली. डॉक्टर रोहित टिळक नक्कीच यापुढे देखील सोबत काम करतील आणि शिवसेनेसोबत लोकांची जी काही सेवा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.